सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। परंडा शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या गंठनासह 29,000ची रोकड लंपास। नमस्कार, मी विजय माने। शुक्रवारी मध्यरात्री येथील स्वामी समर्थ नगरमध्ये एका चीफ अकाउंटंटच्या बंद घराचे कुलूप तोडून मध्यरात्री 4 चोरट्यांनी घरात प्रवेश करून 2 ते 2.5 तोळ्याचे सोन्याचे गंठन व बॅगेतील 29,000ची रोकड चोरून नेली आहे। अधिक माहितीनुसार गोविंद कुलकर्णी हे शुक्रवारी रात्री 11 वाजता जेवण खाण करून नजदीकच्या दुसऱ्या घरी पत्नी मुलासह झोपले होते। दिनांक 5 रोजी पहाटे 2:40 सुमारास 4 चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सामान अस्तव्यस्त केले। टेबलावरील बॅगेतील 29,000 रोख रक्कम व कपाटातील सोन्याचे गंठन चोरून नेले। त्यानंतर चोरट्यांनी शेजारील डॉक्टर शिंदे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला। चोरट्यांनी मागच्या दाराने लॉक तोडून घरात प्रवेश केला, मात्र दरवाजा उघडल्याचा जोरदार आवाज आल्याने शिंदे यांनी दरवाजाच्या दिशेने धाव घेतली। आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरावर त्यांनी धाव घेत झडप टाकून त्याला जोरदार धक्का देत दरवाजाच्या बाहेर ढकलून देत आतून दरवाजा बंद केला व जोरजोराने ओरडायला सुरुवात केली। डॉक्टर शिंदे यांच्या आरडाओरडेला घाबरून तेथून चोरटे पळून गेले। ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे। या घटनेची सविस्तर माहिती देताना गोविंद कुलकर्णी यांचे वडील व डॉक्टर शिंदे काय म्हणाले ते पाहूया। रात्री 10 वाजता माझ्या घराचे कुलप तोडून चोरांनी प्रवेश केला। नंतर त्यांनी हॉलमधून किचनमधून प्रवेश करून बेडरूमचं कुलूप तोडलं। बेडरूममध्ये गोदरेजचं कपाट, लाकडी कपाट तोडफोड करून माझ्या सुनबाईचं 3.5 तोळ्याचं गंठन आणि रोख कॅश 29,000 रुपये त्यांनी घेतली। बाकीचं त्यांना काही सापडलं नाही। कपड्याची अस्ताव्यस्तपणा केला आणि तोडफोड करून सगळे गोदरेजचे कपाटाचे लॉकर तोडून त्यांनी पुन्हा 40 मिनिटं आत एंट्री केली आणि 40 मिनिटांनंतर पुन्हा समोरच्या शिंदे डॉक्टरकडे ते गेले। शिंदे डॉक्टरच्या घराचं दार तोडून शिंदे डॉक्टर जागे झाले व समोरासमोर चोर आणि शिंदे डॉक्टरची भेट झाली। शिंदे डॉक्टरनी चोराला धरून बाहेर ढकललं आणि मोठ्याने वरडायला सुरुवात केली। शिंदे चंद्रकांत रात्री 1:30 ते 1:15 ते 2:15 दरम्यान रात्री चोर आले आणि माझं गेट उघडलं। मी आत असताना माझ्या समोर येऊन दार उघडला आणि गेट तोडून आतमध्ये आले आणि माझ्यावर हल्ला केला। हल्ला करून मी प्रतिकार केला आणि प्रतिकार केल्यामुळे ढकलले आणि त्याच्यामुळे मी दार परत लावून घेतलं आणि आरडल्यानंतर 4 जण परत बाहेर थांबले आणि मग भीतीमुळे मी जोरानं आरडलो आणि त्यानंतर मग ते चोर पळून गेले। त्याच्यामुळं घरात असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर हल्ला केला, याचा अर्थ तो दरोडाची केस असावी। त्याच्यामुळे चोरी म्हणता येत नाही। एक चोरी झाली आणि एक दरोडा झाला। किती लोक होते ते? 4 ते 5 जण होते। असं रात्री आत घरात तरी एकच आलता, पण त्याला प्रतिकार केल्यामुळे बाकी आरडल्यामुळे बाकीचे बाहेर होते। 3-4 जण होते। CCTV म्हणजे फुटेज आहे ते, त्याच्यामुळे ते पळून गेले। तुमचं काही गेलं नाही ना? माझं काही गेलं नाही, पण हल्ला झाला अंगावर। तुम्ही परतून लावलं त्याला? परतून लावलं म्हणजे चोरामध्ये तुमच्यामध्ये झटापट झाली आणि तो पळून गेला, ढकलून गेला। त्याच्यामुळे तो नेटकाच आत येत होता, तोपर्यंत मी जागा। चोराकडे काय हत्यार होते का? हत्यार होते, टामी वगैरे काहीतरी होतं, ते अंधारात काही दिसलं नाही, पण तोंड बांधलेलं होतं त्यांचं।